पुण्यातील पुणेरी पाट्या जशा जगप्रसिद्ध आहेत, तसे पुण्यातील खूप सारे असे पर्यटन स्थळे आहेत जे जगप्रसिद्ध आहेत. तसे बोलायला गेले तर आपण पुणे 1 दिवसात किंवा 5-6 दिवसात किंवा 10 दिवसात नाही फिरू शकत. पुण्यातल्या काही पर्यटन स्थळे अशी आहेत की ते खूप लांब वरती आहेत. तसं बघायला गेलं तर पुणे खूप सुंदर आणि चारही बाजूंनी डोंगरांनी भरलेलं पुणे शहर आहे. तर आपण या पुणे शहरातील काही 8 पर्यटन स्थळे आहेत ते आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. तर चला ब्लॉग सुरू करतो. स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचे अभिमान, सर्वसामान्य मराठी माणसांचे जागृत करणारे छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात व्यतीत केला आहे. सर्वप्रथम आपण शिवनेरी किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत. शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूनी कठीण चढाव असून तो जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांची प्रतिमा आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे व शिवनेरी किल्ला हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. शिवनेरी हा महाराष्ट्राचा मानबिंदू. अवघा महाराष्ट्र ज्याच्यावर प्रेम करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्यावर जन्म झाला. या किल्ल्याचा इतिहास 15व्या शतकापासून आहे. हा किल्ला साधारण 2000 वर्षापासून अस्तित्वात असावा, कारण हा नाणेघाट व अतिप्राचीन व्यापारी मार्गाचा रक्षक आहे. 15व्या शतकात यादवांकडे असलेला हा किल्ला बहमानी राज्यात मलिक उलुतू तुजारानने आणला. दुसरे ठिकाण म्हणजेच आळंदी. आळंदी देवाची हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ इथे व्यतीत केला. या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून 25 किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी
या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी इथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर 1570 मध्ये बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी, या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या वारकरी संप्रदायांचे राहण्याची गैरसोयी होऊ नये म्हणून संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज संस्थेने त्यांचे संस्था आळंदीमध्ये खूप सुंदर अशी संगमरवरी दगडामध्ये संत गजानन महाराजांचे मंदिर बांधले गेले आहे. हे मंदिर पूर्ण संगमरवरी दगडामध्ये आहे. या मंदिराची शाखा खूप सुंदर स्वच्छ आहे. हे मंदिर आपण जरूर बघावे. या मंदिर खूप सुंदर एक राजवाड्यागत मंदिर दिसते. चौथं ठिकाण हे भीमाशंकर आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगांमधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी इथेच उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्यात वेढले गेले आहे. 1984 साली या अरण्याचे अभयारण्य म्हणून घोषणा झाली. या जंगलामध्ये रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उंदरमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आढळतात. हा रस्ता गुप्त भीमाशंकरकडे जातो. गुप्त भीमाशंकर भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ते तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते. असे मानले जाते की ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. 5वे ठिकाण हे देहू आहे. देहू हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. हे संत तुकारामांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. आषाढ महिन्यात देहू येथून पंढरपूर शहराकडे जाणारी संत तुकाराम यांची पालखी येथूनच निघते. तसेच देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळ्याचे मंदिर आदी स्थाने दर्शनीय आहेत. तुकाराम बीजेला म्हणजेच फाल्गुन वैद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. इंद्रायणी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आले आहे. संत तुकारामांचे अभंग संगमरवरी दगडावर कोरवून मंदिराला आतून सजवण्यात आले आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदैव वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली तो भंडारी डोंगर देहूपासून अवघ्या 6 किमी अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामांचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणी काठीस नजीकच आहे. तुकाराम महाराजांचे आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरंगले होते अशी धारणा येथील लोक सांगतात. पुढचे ठिकाण म्हणजेच आई एकविरा देवी हे आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कारल्या लेण्याजवळ आहे.
प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक इथे देवीच्या पूजेसाठी येतात, पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरी देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून केली जाते। विशेषतः दैवत ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते। तसेच काही कुणबी समाजातील शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे। या मंदिर सकुलामध्ये एकसारख्या बांधणीच्या एका ओळीत बांधले गेलेले मूळचे 3 मंदिरे असून हे सर्व पश्चिमाभिमुख आहेत। इथे खूप साऱ्या लेण्या हे डोंगरामध्ये कोरल्या गेल्या आहेत। शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र इथे खूप जल्लोषात साजरे केले जातात। सातवे ठिकाण हे प्रतिशिर्डी आहे। प्रतिशिर्डी हे महाराष्ट्रातील पुण्याजवळील शिरगाव येथे स्थित आहे। प्रतिशिर्डी हे शिर्डी येथील साईबाबा मंदिराची प्रतिकृती आहे, जी श्री प्रकाश देवळे यांनी 2003 साली बांधली होती। वर्षभर अनेक भाविक यात्रेकरू आणि पर्यटक इथे भेट देतात। मंदिरातील सर्व आरत्या पूजा शिर्डीतील एकाच वेळी नियोजित आणि आयोजित केल्या जातात। श्री साईबाबाची सुंदर मूर्तीने नटलेली ती मूर्ती सुद्धा शिर्डीतील मूर्तीसारखीच आहे। प्रतिशिर्डीमध्ये द्वारकामाई मस्जिद, गुरुस्थान आणि चावडी हे देखील आहे। त्याशिवाय मंदिराच्या आवारात एक भव्य दिव्य उद्यान आहे। अन्न छत्रालय नावाचा एक भव्य डायनिंग हॉल देखील इथे आहे। यात्रेकरू अपंगांना 10 रुपये किमतीत अन्नप्रसाद आणि रात्रीचे जेवण दिले जाते। दुपारी 12:30 ते 3:30 या संध्याकाळी 6:30 दरम्यान जेवण दिले जाते। रात्री 9:30 आणि 5 वाजता वर्षाखालील मुलांना मोफत जेवण दिले जाते। पुणे हे फक्त पुणेरी पाट्यांसाठी जगप्रसिद्ध आहे असे म्हटले जाते, पण असे मला वाटत नाही, कारण पुणेरी पाट्या हे तर टोमणे देण्याचा पुणेकरांचा हक्कच आहे। तसे म्हणायला गेले तर पुणे हे जागतिकदृष्ट्या मुंबईनंतर अव्वल स्थानी येतं। आपले लास्ट ठिकाण आहे बिर्ला गणपती मंदिर। पुणे शहरातील गणपतीच्या सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक असलेली बिर्ला गणपती मंदिर हे पुण्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे। काही गडबडीपासून दूर आणि आध्यात्मिक माघार घेणाऱ्या सर्वांसाठी बिर्ला गणपती तुमच्या इच्छा यादीत असावे। नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवाईने वेढलेले हे मंदिर असंख्य भाविकांना आकर्षित करते, जे इथे भगवान गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात। या मंदिराचे सर्वात लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे ते फारसे व्यावसायिक नाही आणि पर्यटकांना ते शोधत असलेले मन शांती देते। भव्य मूर्ती ही तुम्हाला या प्रदेशात दिसणाऱ्या गणेशाच्या सर्वात सुंदर मूर्तींपैकी एक आहे आणि वरून दिसणारे भव्य दृश्य पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होऊ शकतात। जेव्हा तुम्ही पायऱ्या चढून या मंदिरात जाता आणि हिरवाईंनी भरलेले विलोभनीय लँडस्केप साक्षीदार होतात, तेव्हा दृश्याचे उत्तम आनंद लुटता येतो। ठिकाण बिर्ला मंदिर, रेवडा, मुरुड रोड, साळव, महाराष्ट्र। हे होते पुण्यातील 8 पर्यटन स्थळे। जर आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।